जालना शहराला 2 दिवस पाणी बंद राहणार. पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी यांचं नागरिकांना आवाहन. जालना घाणेवाडी पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी केली पाईपलाईनची पाहणी. जालना घाणेवाडी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जाते. ही बाब पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी या पाईपलाईनची पाहणी करत 2 दिवस पाणी बंद राहणार असल्याचं आवाहन पूनम स्वामी यांनी नागरिकांना केलंय. आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी जालना घाणेवाडी पाईपलाईनची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान 2 दिवस जालना शहराला पाणी पुरवठा होणार नाही असं वक्तव्य पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी केले आहे. नमस्कार, मी पूनम राजेश स्वामी, नगरसेविका पाणी पुरवठा सभापती. घाणेवाडी ते जालना पाईपलाईन 1.5 महिन्यापासून फुटलेली होती आणि ती पाईपलाईन कधी पण पडली असती, पण आम्ही इथं येऊन तातडीने पाईपलाईन जोडण्याचं काम चालू केलं आहे. आणि हे 2 दिवस जालना शहराला पाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता जालना शहरवासियांनी घ्यावी आणि सहकार्य करावं. पाणी थोडं जपून वापरावं. धन्यवाद.